मागील 24 तासांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा हाकार जो आहे तो सुरूच आहे। मात्र सद्यस्थितीला जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण किनारपट्टी असेल, रत्नागिरीमधील त्याचप्रमाणे रायगडमधील ज्या किनारपट्टी भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार अशी शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या पट्ट्यात जो पावसाचा ओघ जो आहे तो देखील वाढलेला आहे। त्यामुळे नद्या ज्या आहेत त्या सध्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। काही ठिकाणचे रस्ते जरी बंद नसले तरी देखील मात्र नद्यांचं पात्राचं पाणी जे आहे ते बाहेर जाताना दिसतंय, बाहेर पडताना दिसतंय। त्यामुळे पुढील काही तास जर पाऊस असाच पडत राहिला तर काही प्रमाणात प्रशासनाची धावपळ होऊ शकते। कोकण किनारपट्टीला अतिमुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे कुठेतरी प्रशासनाचा जो अलर्ट आहे त्याचा परिणाम जो आहे तो सध्या या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय। समुद्रकाठच्या भागांना देखील उंच लाटांचा त्याचप्रमाणे अजस्त्र लाटा होऊ शकतात। त्यामुळे कुठेही मच्छीमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये अशा सूचना देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सध्या प्रशासन जे आहे ते या पावसामुळे अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे पावसाचा ओघ जो आहे तो वाढत आहे, मात्र सध्या तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते सुरळीत असल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आणखी विशाल रोडेकर, मराठी।